महादेवपूर हे गाव शांत, साधं आणि देवभक्त लोकांचं गाव होतं. गावाच्या मध्यभागी 300 वर्षापूर्वीचं प्राचीन महादेव मंदिर उभं होतं. पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरात घंटांचा नाद घुमू लागायचा. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी यायचे, पण गेली 2 वर्षे मंदिराच्या पायऱ्यांवर एकच व्यक्ती रोज दिसायची, एक अनोळखी वृद्ध. त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं. अंगात पांढरा सदरा, कमरेला धोतर, खांद्यावर जुनी शाल आणि हातात तुळशीची माळ. केस पूर्ण पांढरे झाले होते, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. तो कोणाकडे भीक मागत नसे, कोणाशी उगाच बोलत नसे. सकाळी मंदिर साफ करायचा, आवारातील कचरा उचलायचा, झाडांना पाणी घालायचा आणि मग मंदिराच्या पायरीवर शांत बसून राहायचा. गावातील काही लोक त्याचा आदर करायचे, तर काही त्याची खिल्ली उडवायचे. हा नक्की काहीतरी लपवत आहे, एक जण म्हणायचा. घरच्यांनी हाकलून दिलं असेल, दुसरा टोमणा मारायचा. वृद्ध मात्र काहीच उत्तर देत नसे, फक्त हलकसं हसायचा. मंदिराचे पुजारी शंकरभाऊ मात्र त्याला वेगळ्या नजरेने पाहायचे. त्यांनी अनेकदा त्याला मंदिरात राहण्याची विनंती केली होती, पण वृद्ध नेहमी म्हणायचा, माझी जागा इथेच ठीक आहे. देवाच्या दारात बसायला मिळते, यापेक्षा मोठं भाग्य नाही. एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. मंदिरात फार कमी लोक आले होते. तेवढ्यात 7 वर्षाची गौरी आपल्या आईचा हात सोडून धावत मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. पायऱ्या पूर्ण ओल्या होत्या. अचानक तिचा पाय घसरला. क्षणाचाही विलंब न करता तो वृद्ध विजेच्या वेगाने धावला. त्याने गौरीला हवेतच पकडलं. अजून एक क्षण उशीर झाला असता तर ती दगडी पायऱ्यावर आपटली असती. गौरीची आई रडतच वृद्धाच्या पायावर पडली. बाबा, आज तुम्ही नसता तर माझी मुलगी वाचलीच नसती. वृद्धाने तिला अलगद उठवलं आणि म्हणाला, मुलाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या घटनेनंतर संपूर्ण गावात त्या वृद्धाची चर्चा सुरू झाली. पण कोणालाच कल्पना नव्हती की हा साधा दिसणारा वृद्ध एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली उद्योगपती होता. त्याच्या आयुष्यातील एक सत्य असं होतं, जे समोर आल्यानंतर महादेवपूर गावच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरणार होतं. महादेवपूर गावात त्या घटनेनंतर वृद्धाबद्दलचा आदर वाढला, पण त्यांचं नाव, गाव आणि भूतकाळ अजूनही कोणालाच माहीत नव्हता. तो नेहमीप्रमाणे पहाटे उठून मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा, झाडांना पाणी घालायचा आणि शांतपणे देवासमोर बसून जप करायचा. एक दिवस पुजारी शंकरभाऊंनी त्याला विचारलं, बाबा, तुम्ही इतकी सेवा करता, पण स्वतःबद्दल काहीच का सांगत नाही? वृद्ध हलकसा हसला आणि म्हणाला, माणसाची ओळख त्याच्या नावाने नाही तर कर्माने व्हायला हवी. हे ऐकून शंकरभाऊ काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी गावातील श्रीमंत व्यापारी दामोदरराव मंदिरात आले. त्यांनी वृद्धाला पाहताच तिरस्काराने म्हटलं, अशा लोकांना मंदिरात बसू देऊ नका. भाविकांवर वाईट परिणाम होतो. वृद्धाने एक शब्दही बोलला नाही. तो शांतपणे उठला आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन झाडांना पाणी घालू लागला. हे पाहून काही गावकऱ्यांना व्यापाऱ्यांचं वागणं आवडलं नाही, पण कोणी काही बोललं नाही. त्याच संध्याकाळी दामोदररावांचा 10 वर्षाचा मुलगा आर्यन अचानक बेपत्ता झाला. संपूर्ण गाव त्याचा शोध घेऊ लागलं. रात्री झाली. पाऊस सुरू झाला. जंगलात अंधार पसरला होता. तेवढ्यात मंदिरातील तो वृद्ध शांतपणे जंगलाच्या दिशेने चालू लागला. लोक त्याच्या मागे गेले. काही अंतरावर एका खोल दरीजवळ आर्यन घाबरलेला उभा होता. एक चुकीचं पाऊल पडलं असतं तर तो दरीत कोसळला असता. वृद्धाने अतिशय शांतपणे त्याच्याशी बोलत त्याचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याला सुरक्षित बाहेर आणलं. मुलगा आई वडिलांना बिलगुडू रडू लागला. दामोदरराव लाजेने वृद्धाच्या पायाशी बसले आणि म्हणाले, बाबा, मला माफ करा. मी तुमचा अपमान केला, पण तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला. वृद्धाने त्यांना उठवलं आणि म्हणाला, दुसऱ्याला कमी लेखणं सोपं असतं, पण माणुसकी जपणं कठीण असतं. त्या रात्रीनंतर संपूर्ण गाव त्या वृद्धाला साधा माणूस समजेनासा झाला. पण खरी गोष्ट अजूनही कोणालाच माहीत नव्हती. त्याच रात्री दूर शहरातून 3 महागड्या काळ्या गाड्या महादेवपूरच्या दिशेने निघाल्या होत्या आणि त्या गाड्यांमध्ये बसलेले लोक फक्त एका व्यक्तीचा शोधत होते, त्या मंदिरात राहणाऱ्या त्या रहस्यमय वृद्धाला. महादेवपूरमध्ये सकाळ होताच काळ्या रंगाच्या 3 आलिशान गाड्या मंदिरासमोर येऊन थांबल्या. इतक्या महागड्या गाड्या गावात कधीच आल्या नव्हत्या. गावकरी कुतूहलाने मंदिराकडे धावले. गाड्यातून काळ्या सूटमधील काही अधिकारी उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि मंदिराच्या पायरीवर शांतपणे बसलेल्या त्या वृद्धाला पाहताच धावत जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवलं. हे दृश्य पाहून संपूर्ण गाव थक्क झालं. दामोदरराव, पुजारी, शंकरभाऊ आणि इतर गावकरी अवाक होऊन ते पाहत राहिले. त्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, साहेब, आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून शोधत आहोत. कंपनी कोसळण्याच्या मार्गावर आहे. हजारो कामगार तुमची वाट पाहत आहेत. कृपया आमच्यासोबत चला.
वृद्धाने शांतपणे डोळे मिटले. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, जिथे विश्वास संपवतो तिथे माझी गरज उरत नाही. अधिकाऱ्याने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, साहेब, आम्ही चूक केली. तुमच्या मुलाने आणि भागीदारांनी तुमच्याशी विश्वासघात केला. आम्ही त्यावेळी गप्प राहिलो, पण आता सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. गावकऱ्यांना काही समजत नव्हतं. हा साधा दिसणारा वृद्ध नक्की कोण? कोणती कंपनी? कोणते हजारो कामगार? पुजारी शंकरभाऊने धीर करून विचारलं, बाबा, खरंच सांगा, तुम्ही आहात तरी कोण? वृद्धाने मंदिराच्या कळसाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, माझं नाव विश्वनाथ देशमुख. एकेकाळी माझ्या नावावर देशभरात कारखाने होते. हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्या कंपनीवर चालत होता. पण ज्यांच्यासाठी आयुष्यभर मेहनत केली त्याच लोकांनी माझ्या जिवंतपणी मला संपवण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच गावभर शांतता पसरली. दामोदररावांच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. गावकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता की मंदिराच्या पायरीवर बसणारा हा साधा वृद्ध प्रत्यक्षात देशातील एकेकाळचा सर्वात मोठा उद्योगपती होता. पण विश्वनाथ देशमुखांनी सर्व काही सोडून या छोट्या गावात आश्रय का घेतला? त्यांच्या स्वतःच्या मुलाने असा कोणता विश्वासघात केला होता की त्यांना सर्व काही मागे सोडावं लागलं? या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या भूतकाळात दडली होती आणि ती ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येणार होते. विश्वनाथ देशमुख काही क्षण शांत बसले. मंदिरातील घंटांचा मंद आवाज घुमत होता. त्यांनी खोल श्वास घेतला आणि भूतकाळातील वेदनादायक आठवणी सांगायला सुरुवात केली. मी आयुष्यभर प्रामाणिकपणे व्यवसाय केला. माझी पत्नी सुमित्रा माझी सर्वात मोठी ताकद होती. आमचा एकुलता एक मुलगा आदित्य परदेशात शिकून आला आणि मी आनंदाने संपूर्ण व्यवसाय त्याच्या हातात दिला. मला वाटलं आता तो माझ्यापेक्षा मोठं नाव कमावेल. पण पैशाची लालसा माणसाला किती आंधळ करते हे मला उशिरा समजलं. गावकरी श्वास रोखून ऐकत होते. विश्वनाथ पुढे म्हणाले, आदित्यराव त्याच्या काही मित्रांचा आणि एका लोभी भागीदाराचा प्रभाव पडला. त्यांनी त्याच्या मनात भरवलं की मी जिवंत असेपर्यंत त्याला पूर्ण अधिकार मिळणार नाहीत. हळूहळू त्याने माझ्यापासून सर्व कागदपत्र लपवायला सुरुवात केली. एक दिवस त्याने माझ्यासमोर काही कागद ठेवले आणि म्हणाला, बाबा, हे फक्त नवीन प्रोजेक्टचे कागद आहेत. सही करा. मला स्वतःच्या मुलावर पूर्ण विश्वास होता. मी न वाचता सही केली, पण ते कागद प्रोजेक्टचे नव्हते, तर माझ्या सर्व मालमत्तेच्या आणि कंपनीच्या मालकी हक्काचे होते. हे ऐकताच गावकऱ्यांच्या तोंडून एकच उद्गार निघाला. विश्वनाथ पुढे म्हणाले, काही दिवसांनी मला कंपनीत प्रवेशच नाकारला गेला. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की आता माझा त्या कंपनीशी काहीही संबंध नाही. माझ्याच नावाने उभा केलेल्या कार्यालयातून मला बाहेर काढलं गेलं. त्या दिवशी मला कळालं की माझी पत्नी सुमित्रा गंभीर आजारी आहे. तिच्यावर उपचार सुरू होते, पण ती मला एकच गोष्ट म्हणाली, विश्वनाथ, संपत्ती पुन्हा मिळेल, पण माणुसकी हरवू देऊ नकोस. काही दिवसांनी ती मला कायमची सोडून गेली. तिच्या जाण्यानंतर माझ्याकडे जगण्याचं कारणच उरलं नाही. मुलगा माझ्याकडे फिरकला नाही. नातेवाईकांनीही साथ सोडली. मी एकटाच घरातून बाहेर पडलो आणि देव जिथे नेईल तिथे चालत राहिलो. अनेक दिवस भटकत शेवटी या महादेव मंदिरात आलो. इथे मला शांतता मिळाली, म्हणूनच इथलाच झालो. विश्वनाथ यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मंदिरात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण त्याच वेळी मंदिराच्या बाहेर आणखी एक अलिशान कार येऊन थांबली. त्यातून उतरलेला तरुण धावत मंदिराच्या दिशेने येत होता. त्याला पाहताच विश्वनाथ यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा आदित्य होता. विश्वनाथांनी आदित्यकडे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद, फक्त खोल वेदना होती. आदित्य धावत आला आणि सर्व गावकऱ्यांसमोर वडिलांच्या पायावर कोसळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी तुमच्या मुलगा म्हणून घेण्याची लायकीचाही राहिलो नाही. मंदिरात एकदम शांतता पसरली. विश्वनाथ काहीच बोलले नाहीत. आदित्य पुन्हा म्हणाला, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच माझा विश्वासघात केला. कंपनीतील सर्व पैसा लुटून ते परदेशात पळून गेले. बँकांनी कंपनी जप्त केली. हजारो कामगार बेरोजगार झाले. माझ्याकडे ना पैसा उरला ना मान सन्मान. तेव्हा मला तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत समजली. तो रडतच पुढे म्हणाला, मी 2 वर्षे तुम्हाला वेड्यासारखा शोधत होतो. प्रत्येक मंदिर, प्रत्येक आश्रम, प्रत्येक शहर पालथं घातलं, पण तुम्ही कुठेच सापडलात नाही. आज देवानेच मला तुमच्यासमोर आणलं आहे. बाबा, मला एकदा माफ करा. विश्वनाथांनी शांतपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, आदित्य, चूक करणारा माणूस वाईट नसतो, पण चूक मान्य न करणारा माणूस खरा ठरतो. तुला तुझ्या कर्माचं फळ मिळालं आहे. आता त्यातून शिक
आदित्याने वडिलांचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, बाबा मला संपत्ती नको, कंपनी नको, मला फक्त माझे बाबा परत हवे आहेत. हे ऐकताच गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुजारी शंकरभाऊ म्हणाले, विश्वनाथजी, देवाने आज तुमची परीक्षा संपवली आहे. तेवढ्यात कंपनीचे अधिकारी पुढे आले आणि म्हणाले, साहेब अजूनही उशीर झालेला नाही. कामगार तुमच्यावर आजही विश्वास ठेवतात. तुम्ही परत आलात तर कंपनी पुन्हा उभी राहू शकते. विश्वनाथ काही क्षण विचारात पडले. त्यांनी मंदिरातील महादेवाकडे पाहिलं आणि मनोमन प्रार्थना केली. मग ते हळूहळू उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वास झळकत होता. त्यांनी आदित्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, मी कंपनीसाठी नाही, त्या हजारो कुटुंबासाठी परत येईन, ज्यांचा संसार त्या कंपनीवर अवलंबून आहे. पण यावेळी कंपनी नफ्याने नाही तर प्रामाणिकपणा आणि माणुसकीने चालेल. हे ऐकताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण विश्वनाथांना अजून एक सत्य सांगायचं होतं, असं सत्य ज्यामुळे आदित्यचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. विश्वनाथांनी सर्वांना शांत बसण्याची विनंती केली. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. ते आदित्यकडे पाहत म्हणाले, आज मी तुला एक असं सत्य सांगणार आहे जे मी आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही. आदित्य आश्चर्याने वडिलांकडे पाहू लागला. विश्वनाथ म्हणाले, ज्या दिवशी तू मला कंपनीतून बाहेर काढलं त्या दिवशी मला तुझ्यावर राग आला होता. पण त्यानंतर मी एक निर्णय घेतला. माझ्या आयुष्यभराच्या कष्ट असलेली एक छोटी कंपनी मी कोणाच्याही नावावर केली नाही. ती एका ट्रस्टच्या नावाने नोंदवली. त्या ट्रस्टचा उद्देश होता गरीब मुलाचं शिक्षण, गरजू रुग्णांची मदत आणि कामगाराच्या कुटुंबांना आधार देणं. गेली 2 वर्ष मी इथं मंदिरात राहत असताना त्या ट्रस्टचं काम गुप्तपणे सुरू होतं. हे ऐकताच कंपनीचे अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यापैकी एक म्हणाला, साहेब म्हणजे तो ट्रस्ट तुमचाच होता? विश्वनाथ हसले आणि म्हणाले, हो, संपत्ती माणसासाठी असते, माणूस संपत्तीसाठी नसतो. आदित्यच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो म्हणाला, बाबा, मी तुमची संपत्ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मात्र अनोळखी लोकांसाठी आयुष्यभर कमावलेलं सर्व काही खर्च केलं. मी खरंच खूप मोठी चूक केली. विश्वनाथ त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण माणुसकी हरवली तर आयुष्य रिकामं होतं. लक्षात ठेव, व्यवसाय उभा करणं सोपं आहे, पण विश्वास उभा करणं खूप कठीण असतं. त्या दिवशी विश्वनाथ आणि आदित्य कंपनीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. हजारो कामगारांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विश्वनाथांनी सर्वांसमोर जाहीर केलं, आजपासून या कंपनीत कोणत्याही कर्मचाऱ्याला अन्याय सहन करावा लागणार नाही. कंपनीचा नफा फक्त मालकासाठी नाही तर प्रत्येक कामगाराच्या कुटुंबासाठीही असेल. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. आदित्यने सर्वांसमोर आपल्या चुका मान्य केल्या आणि वडिलांची माफी मागितली. त्या दिवशी त्याने एक गोष्ट शिकली, ज्यांच्या त्यागावर आपलं आयुष्य उभं असतं त्याचाच अपमान करणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकत नाही. महादेवपूरच्या त्या मंदिरात आजही लोक विश्वनाथ देशमुखांची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, देव प्रत्येक वेळी चमत्कार करत नाही, पण योग्य वेळी योग्य माणसाला योग्य मार्ग नक्की दाखवतो. कथा कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.